नमस्कार मंडळी, माझं नाव मयूर. जर तुमचं घरी बसून वजन वाढलं असेल किंवा तुमचं पोटच कमी होत नसेल तर त्यासाठी काय करावं, म्हणजे काय डाएट घ्यावी, काय वर्कआउट करावं, हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. कारण की आपण बऱ्याचदा काय होतं, आपण एका ठिकाणी बसून जास्त काम केलं, सतत काम आपलं बसून असलं तर आपली पोटावरची फॅट वाढते, चरबी वाढते. तुम्हाला पण जर असं माझ्यासारखं ॲप्स बनवायचं असतील किंवा पोटावरची फॅट जर कमी करायची असेल ना, तर मी चार पाच जे वर्कआउट तुम्हाला घरगुती सांगणार आहे ना, ते तुम्ही नक्की ट्राय करा. त्यामध्ये तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. एक मंथमध्ये नाही म्हटलं तर तुमचं 4 ते 5 किलो वजन कमी होऊन जाईल. तर तुम्ही नक्की ट्राय करा. चला मी तुम्हाला दाखवतो तर आपण काय काय वर्कआउट करायचा. तर चला आपण पाहूयात. तर चला सुरू करूयात आपण आपल्या वर्कआउटला. सर्वात पहिला वर्कआउट आहे आपला बर्पीज. बर्पीज ही एक अशी एक्झरसाईज आहे ना, त्यामध्ये तुमची पूर्ण बॉडी इन्व्हॉल्व होते. तुमची थाईजची फॅट पण कमी होते, तुमची पोटाची चरबी पण कमी होते, तुमचे ओव्हरऑल बॉडीची ह्यामध्ये फॅट लॉस होत असते. त्यामुळं बर्पीज पहिला आपला वर्कआउट राहील. त्यामध्ये आपण 20 रेपिटेशन घेणार आहे. 20 रेपिटेशनचे 3 सेट घेणार आहे आपण बर्पीजचे. आपण बर्पीज कंप्लीट केली. बर्पीज कंप्लीट झाल्यावर थोडी रेस्ट घेतली. रेस्ट घेतल्यावरती थोडासा जरा बॉडीला आराम पण पाहिजे. थोडी रेस्ट घेतली. रेस्ट घेतल्यानंतर आपण स्क्वॉटसाठी बॉडीचं पोझिशन घेतली आणि स्क्वॉट चालू केलं. आपण बॉडी वेट स्क्वॉट घेणार आहेत. बॉडी वेट स्क्वॉट्समुळे काय होते, तुमची थाईची फॅट पूर्ण जाते. थाईची फॅट, परत पोटाची फॅट. त्यामुळे स्क्वॉट्स पण कधी चुकवायचे नाहीत. स्क्वॉट्सचे पण 20-20 रेपिटेशनचे 3 सेट घेतले. स्क्वॉट्सचा वर्कआउट केल्यामुळे आपली लोअर बॉडी स्ट्रॉंग होते, आपल्या पायामध्ये ताकद येते, आपले थाईज मजबूत होतात. त्यामुळं स्क्वॉट्स तुम्ही रेग्युलर मारा किंवा रेग्युलर घ्या, वर्कआउटमध्ये समावेश करा. स्क्वॉट्स झाल्यानंतर आपण थोडी रेस्ट घेतली. प्रत्येक सेटनंतर थोडी रेस्ट घ्यायची. कारण काय होतं, आपली बॉडीची हार्टबीट वाढलेली असते, बॉडीला घाम येत असतो. त्यामुळे एक सेट झाला ना, थोडीशी रेस्ट घ्यायची. रेस्ट जशी कंप्लीट झाली तसं आपण आता घेणार तिसरा सेट. आता आपण सुरुवात केली आपल्या तिसऱ्या सेटला. तिसरा सेट हा असा सेट आहे, त्यामध्ये तुमची बेली फॅट आहे ना किंवा साईड फॅट पूर्णपणे जाते. जर तुम्ही हा वर्कआउट डेली तुमच्या रुटीनमध्ये ॲड केला ना, तुमची साईड फॅट थोडी पण राहणार नाही. 1 महिना तुम्ही ट्राय करून बघा. हे सर्व वर्कआउट आहे ना, तुम्ही फक्त 1 महिना ट्राय करून बघा आणि स्वतः रिझल्ट बघा. ह्याच्यासोबत तुम्ही तुमची डाएट पण कंटिन्यू करा, फक्त वर्कआउट करू नका. तिसरा सेट झाल्यानंतर आपण थोडीशी रेस्ट घेतली. थोडंसं चाललो बॉडीला, कारण की वर्कआउटनंतर रेस्टची खूप गरज असते. प्रत्येक सेटमध्ये थोडीशी रेस्ट पाहिजे बॉडीला. त्यामुळे थोडासा चाललो, बॉडी थोडीशी शांत होऊन दिली. हार्टबीट वाढलेली असते ना, ते जरा नॉर्मलपर्यंत येईपर्यंत थोडीशी रेस्ट घ्यायची. चालूत लगेच केलं ना तर काय होतं, हार्टबीट जास्त वाढते. त्यानंतर आपण सुरुवात केली आपल्या चौथ्या सेटला. चौथ्या सेटचं नाव आहे माउंटन क्लॅप्स. ह्या वर्कआउटमुळे तुमची बेली फॅट पूर्ण लॉस होते, म्हणजे बेली फॅट राहतच नाही. जर तुम्हाला ॲप्स बनवायचे असतील ना, तर हा वर्कआउट तुम्ही रेग्युलर ट्राय करा. कारण की ह्या वर्कआउटमध्ये अशी मतलब तुमची जी बेली फॅट आहे ना, ती पूर्ण जाते. कारण की हा वर्कआउट खूप इफेक्टिव्ह आहे. माउंटन क्लॅप्स तुमचं पोटाची पूर्ण चरबी घालवते, थोडी पण चरबी ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही रेग्युलर हा पण वर्कआउट ॲड करा. आपला चौथा सेट पण झालेला आहे. आपण थोडीशी रेस्ट घेत आहे. आता खूप दम लागलेला आहे सध्या. हार्टबीट पण खूप वाढली आहे, कारण की आता सध्या उष्णतेचं वातावरण आहे ना, त्यामुळे घाम पण येत होता बॉडीला जास्त. आता आपण बघणार आहे आपला लास्ट सेट. 3 सेट आपले 4 सेट आपले कंप्लीट झाले. आता आपण बघणार आहे आपला लास्ट सेट. तर थोडीशी रेस्ट घेऊन आपण सुरुवात करणार आहे आपल्या लास्ट सेटसाठी. आपला लास्ट सेट म्हणजे एकदम सिम्पल सेट आहे आणि यामध्ये पण तुमची पूर्ण बॉडी इन्व्हॉल्व होते. तर चला आपण बघूयात आपला लास्ट सेट. लास्ट सेट घेण्याआधी म्हटलं थोडासा वॉर्मअप करावा, कारण की बॉडी तर थोडीशी पेन होत होती. म्हटलं थोडासा वॉर्मअप करून घ्यावा. थोडी बॉडी स्ट्रेच केली आणि मग आपल्या लास्ट सेटला सुरुवात केली. तर चला बघूयात आपला लास्ट सेट. लास्ट सेट खूप सिम्पल आहे. आपले दोन्ही हात खाली न्यायचे, पहिले जमिनीपाशी, परत वरती आणायचे, परत खाली न्यायचे, परत वरती. यामध्ये तुमची लोअर बॅक प्रॉपरली तुमची इन्व्हॉल्व होत असते. तुमची साईड फॅट, परत तुमची थाईची फॅट, तुमची शोल्डरची, बॅकची फॅट पूर्ण यामध्ये सर्व हे होत असतं. त्यामुळे हा एकदम सिम्पल वर्कआउट आहे. तुम्ही हातामध्ये काहीतरी घरात जर वेट असेल तर वेट घेऊन पण करू शकता. वेट नसेल तर तुम्ही आपल्या बॉडी वेट एक्झरसाईजनुसार करू शकता. हा पण खूप भारी सेट आहे. तर व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या पेजवरती एक डाएटचा, एक वर्कआउटचा असे व्हिडिओ रोज पडत असतात. त्यामुळे पेजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.